दीनाथे उपदेश पार्वतीस केला, आदिनाथे उपदेश पार्वतीस केला, मत्स्येंद्रे ऐकेला मत्स्यगर्भी. कडक नको, मत्स्येंद्रे ऐकेला मत्स्यगर्भी. आदिनाथ उपदेश केला, आदिनाथ उपदेश पार्वतीसी केला, मच्छिंद्रे ऐकिला मत्स्यगर्भी, मच्छिंद्रे ऐकिला मत्स्यगर्भी. शिवहृदयीचा मंत्र पै आगाध, शिवहृदयीचा मंत्र पै आगाध, झालासे प्रसिद्ध भक्तियोगे, झालासे प्रसिद्ध भक्तियोगे. शिवहृदयीचा मंत्र पै आगाध, शिवहृदयीचा मंत्र पै आगाध, झालासे प्रसिद्ध भक्तियोगे, झालासे प्रसिद्ध भक्तियोगे. तेणे त्या गोरक्षा केले कृपादान, तेणे त्या गोरक्षा केले कृपादान, तेथुनी प्रगट जाण गहेणी प्रती, तेथुनी प्रगट जाण गहेणी प्रती. त्या गोरक्षा केले कृपादान, त्या गोरक्षा केले कृपादान, तेथुनी प्रगट जाणे, तेथुनी प्रगट जाणे गहिनी प्रती. गहिणीने दया केली निवृत्ती नाथा, गहिणीने दया केली निवृत्ती नाथा, बालक आसता योगरूप, बालक आसता योगरूप. गहिणीने दया केली निवृत्ती नाथा, गहिणीने दया केली निवृत्ती नाथा, बालक आसता योगरूप, बालक आसता योगरूप. तेथुनी ज्ञानेश पावले प्रसाद, तेथुनी ज्ञानेश पावले प्रसाद, झाले ते प्रसिद्ध सिद्धासनी, झाले ते प्रसिद्ध सिद्धासनी. तेथुनी ज्ञानेश पावले प्रसाद, तेथुनी ज्ञानेश पावले प्रसाद, झाले ते प्रसिद्ध सिद्धासनी, झाले ते प्रसिद्ध सिद्धासनी. सच्चिदानंद बाबा भक्तीचा आगरू, तेने अभय करू ज्ञाने केला, त्यासी अभय करू ज्ञाने केला. सच्चिदानंद बाबा भक्तीचा आगरू, त्यासी बाबा भक्तीचा आगरू, त्यासी अभय भरू ज्ञाने केला, त्यासी अभय भरू ज्ञाने केला. पुढे विश्वंभर शिवरूप सुंदर, तेने राघवी विचार ठेविलासे, तेने राघवी विचार ठेविलासे. शिवहृदयीचा मंत्र पै आगाध, पुढे विश्वंभर शिवरूप सुंदर, तेने राघवी विचार ठेविलासे, तेने राघवी विचार ठेविलासे. केशव चैतन्य बाबाजी चैतन्य, झाले ते प्रसन्न तुकोबासी, झाले से प्रसन्न तुकोबासी. केशव चैतन्य बाबाजी चैतन्य, केशव चैतन्य बाबाजी चैतन्य,
भाव तुकोबा चरणी एकनिष्ठ भाव तुकोबा चरणी म्हणोनी बहेणी लाधलीसे म्हणोनी बहेणी लाधलीसे एकनिष्ठ भाव तुकोबा चरणी एकनिष्ठ भाव तुकोबा चरणी मनोनी बहिणी लादलीसे मनोनी बहिणी लादलीसे शिवहृदयीचा मंत्र आगाद शिवहृदयीचा मंत्र पयागाद शिवहृदयीचा मंत्र पयागाध कडक झालंय कडक शिवहृदयीचा मंत्र पयागाद शिवहृदयीचा मंत्र पयागाध झालासे प्रसिद्ध भक्ती योगी वा झालासे प्रसिद्ध भक्ती योगी हृदयीचा मंत्र पयागाद शिवहृदयीचा मंत्र पयागाद झालासे प्रसिद्ध भक्ती योगी भक्ती योगी विठोबार कुमाई आता भजन कर वाजवा जय जय हरी विठोबार जय जगोपाल कुमाई टाळ भजन जय जगोपाल कुमाई हरी विठोबार जय जगोपाल कुमाई म्हणा हा काळे महाराज आणि गडाख महाराज हा जा माईक घेऊन जा वेळ आपल्याला खूप कमी हा अभंग मोठा आहे हा सिंगलच म्हणायचं या बडबड का करतात या एवढ्या सगळ्या जणी लाईव्ह तर नाही ना हे आपलं नाही ते असं जायचं लोकात सगळं अरे पण ती मानसिकता खराब होती आदिनाथ उपदेशे पार्वतीसी केला पार्वतीसी केला आदिनाथ उपदेशे पार्वतीसी केला पार्वतीसी केला दिनाथे उपदेशे पार्वतीसी केला पार्वतीसी केला आदिनाथ उपदेशी पार्वतीसी केला पार्वतीसी केला आदिनाथ उपदेशी पार्वतीसी केला पार्वतीसी केला आदिनाथ उपदेश पार्वतीसी केला पार्वतीसी केला आदिनाथ उपदेश पार्वतीश केला पार्वतीश केला आदिनाथ उपदेश पार्वतीश केला पार्वतीश केला हेमचंद्र ऐकिला मच्छिंद्र मच्छिंद्रे मच्छिंद्रे ऐकिला मच्छगर्भी मच्छिंद्र ऐकिला मच्छगर्भी शिवहृदयीचा मंत्र पयागाद मंत्र पयागाद शिवहृदयीचा मंत्र पयागाद मंत्र पयागाद
मच्छगर्भी मच्छिंद्र ऐकिला मच्छगर्भी मच्छंद्र ऐकिला मच्छगर्भी मच्छिंद्र ऐकिला मच्छगर्भी मच्छगर्भी शिवहृदयीचा मंत्र पयागाद शिवहृदयीचा मंत्र पयागाद झाला से प्रसिद्ध झाला से प्रसिद्ध मंत्र योगी भक्ती योग भक्ति योगी झाला से प्रसिद्ध झाला से प्रसिद्ध झाला से प्रसिद्ध भक्ति योगे झाला से प्रसिद्ध भक्ति योगे झाला से झाला से प्रसिद्ध भक्ति योगी झाला से प्रसिद्ध भक्ति योगी झाला से प्रसिद्ध भक्ति योगे झाला से प्रसिद्ध झाला से प्रसिद्ध भक्ति योगे झाला से प्रसिद्ध भक्ति योगे झाला से प्रसिद्ध भक्ति योगे शिवहृदयीचा मंत्र पयागाद शिवहृदयीचा मंत्र पयागाद मंत्र पयागाद आगाद विठ्ठल 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 चला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला भजन करा भजन
आदिनाथे उपदेश पार्वतीस केला, बेस द्या ना त्याला. आदिनाथे उपदेश पार्वतीस केला, मत्स्येंद्रे ऐकिला मत्स्यगर्भी. शिवहृदयीचा मंत्र पै आगाध, झालासे प्रसिद्ध भक्तियोगे. तेने त्या गोरक्षा केले कृपादान, तेने त्या गोरक्षा केले कृपादान. तेथोनी प्रगट जाण गहिणी प्रती, गहिणीने दया केली निवृत्तीनाथा. गहिणीने दया केली निवृत्तीनाथा. बालक असता योगरूप, तेथोनी ज्ञानेश पावले प्रसाद. तेथोनी ज्ञानेश पावले प्रसाद. झाले ते प्रसिद्ध सिद्धासनी, सिद्धासनी. सच्चिदानंद बाबा भक्तीचा आगरू, त्यासी अभय करू ज्ञाने केला. पुढी विश्वंभर शिवरूप सुंदर, तेणे राघवी विचार ठेविलासे. केशव चैतन्य बाबाजी चैतन्य, झालेसे प्रसन्न तुकोबासी. एकनिष्ठ भाव तुकोबा चरणी, म्हणोनी बहेणी लाधलीसे. शिवहृदयीचा मंत्र पै आगाध, झालासे प्रसिद्ध भक्तियोगे. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां, लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. आर्यधर्मोद्धारकाय संसारतमनाशिने, श्रीमत्शङ्कराचार्याय ज्ञानसूर्याय ते नमः. ज्ञानदेवं नमस्कृत्य नामदेवं तथैव च, एकनाथं पुनर्नत्वा तुकारामं तत्तत्परं. गुरुभक्तं नीलकंठं एतद् आचार्य पंचमम्. तानपुरा बंद. महाराष्ट्रातल्या सकल संत परंपरेला आणि आपल्या संप्रदायाचं उपास्य दैवत रुक्मिणी प्राणसंजीवन पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंदावरती माझा माथा अत्यंत विनम्रतेनं नतमस्तक करत, परमश्रद्धेय परमादरणीय परमपूजनीय प्रातस्मरणीय बापू बसा संत मीराबाई आईसाहेब पुण्यतिथी सोहळ्याच्या प्रीत्यर्थ अखंड नामयज्ञ सोहळा आदरणीय कर्तव्यदक्ष स्थानाच्या अधिपती राधाताई महाराज आईसाहेब यांच्या आशीर्वचनानं, कुशल मार्गदर्शनानं आणि अध्यक्षतेखाली हा नामयज्ञ सोहळा संपन्न होतो आहे. यामध्ये भगवान श्री रामचंद्राची कथा नाशिक सिन्नर प्रभागाचं सौभाग्य आदरणीय हरिभक्तीपरायण रामायणाचार्य श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी जयानंद सरस्वतीजी महाराज यांच्या मुखातनं नित्य 1 ते 4 प्रभू रामचंद्राची कथा आपण सगळे लोक श्रवण करत आहात. या महोत्सवाला 28 वर्षात पदार्पण करून उत्सवाची शोभा ललांभूत करण्यासाठी आदरणीय या स्थानाच्या साध्वीश्रेष्ठ आईसाहेब राधाताई महाराज प्रयत्नाची पराकाष्ठा करतायत.
पखावज वादकही मला उत्तम लाभलेत. उजव्या बाजूचा हा वैष्णव टाळकरी बांधवांचा भक्त मेळा अत्यंत ललांभूत करणारा अशा प्रकारचा आहे. लख प्रकाश योजना आणि स्वच्छ प्रांगण. मी लवकरच आलो. साधारण आदरणीय आमचे आंधळे बाबा जेव्हा हरिपाठात तल्लीन तद्रूप झाले होते तेव्हाच माझं मंडपात येणं झालं आणि या आश्रमसंस्थानाच्या प्रत्येक गोष्टीला मी 2 तासापासून ऑब्झर्व करत होतो, पाहत होतो. नवीन होणारं निवासस्थान, संत महंतांच्यासाठी केलेली भक्त निवासाची व्यवस्था, कन्यांच्यासाठी असलेली राहण्याची सोय, भगवान शिवशंकराच्या मंदिराची होणारी डेव्हलपमेंट, शिखराचं बांधकाम, एवढं मोठं त्या स्टीनचं केलेलं दालन, आईसाहेबांचं समाधीस्थळ, श्रद्धेय ऐश्वर्य संपन्न संत थोरले बाबा आणि वैराग्य मूर्ती भाऊंच्याही मूर्तीचं दर्शन, पांडुरंग परमात्म्याचं दर्शन मी घेतलं. समस्त ग्रामस्थ महासांगवी आणि कवडवाडी तालुका पाटोदा जिल्हा बीड आणि पंचक्रोशीतील सर्व श्रोत्यांना, सज्जनांना, आईसाहेबांना, मदत करणाऱ्या प्रत्येक जीवजंतूंना मी पवित्र मातीतून कीर्तनाच्या प्रसंगाला अभिवादन करतो. आज माझ्या कीर्तनात माझे गेल्या अनेक वर्षाचे सन्मित्र, ज्यांनी मॅथ विषयात MSc मास्टर डिग्री पारंगत करून एक वस्त्राचं दालन टाकून व्यवसायाच्या समवेत पारमार्थिक दालनही खुलं केलं असे निष्काम कर्मयोगी असलेले आदरणीय श्री रंधवे बापू महाराज, आदरणीय विठ्ठल महाराज, नवनाथ महाराज, आदरणीय मिस्त्री महाराज, त्याचबरोबर बिभीषण महाराज, काळे महाराज, पखावज वादक आदरणीय सुभाष शेठ क्षीरसागर, त्यांच्या समवेत आलेला त्यांचा सागर मित्र परिवार, माऊलींच्या कृपांकित असलेले आमचे हे माऊली, त्याचबरोबर पत्रकार बांधव, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, अण्णाच्या विठ्ठल महाराजांना ठाऊक आहे की आपल्या प्रत्येक महोत्सवात एक वेगळा अभंग आणि त्याची भूमिका घेऊन आपण प्रयत्न करत आहोत. माझ्यापेक्षा आपल्या संप्रदायात दिग्गज, अभ्यासक, स्टडी करणारे, वाचस्पती, नैयायिक, काव्यतीर्थ, वेदांती आणि प्रकांड अभ्यासू लोक आहेत. परंतु परवा मी गहिनीनाथगडला भाऊंच्या पवित्र मातीमध्ये निवृत्तीनाथ दादांच्या अभंगावर भूमिका मांडली. उपजे ते मरे, मरे ते झुरे. श्रद्धे माऊलींच्या दरबारात चाकरवाडीला कीर्तन सेवा आपण जेव्हा मला दिली तेव्हा सेवा समर्पित करत असताना विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर ते या भूमीवरी अलंकापूर, आणि यापूर्वी जेव्हा या मातीत मी कीर्तन केलं तेव्हा इथे आदिनारायण साराचे ते सार केला उपकार ब्रह्मदेवा, म्हणजे नारायण ब्रह्मा अति दत्तात्रेय जनार्दन संत एकनाथांच्या पासून ते नारायणगड, भगवानगड, बाबांच्या पासून थेट थोरल्या मातोश्रींच्या पर्यंत आणि विद्यमान महंतांच्या पर्यंत वैचारिक एक स्टडी करण्याचा प्रयास आणि प्रयत्न गेल्या महोत्सवात मी केला. आणि आज हा 7-8 चरणाचा अभंग संत बहिणाबाईंच्या गाथेतला आहे आणि मंगलाचरणातच आहे. भारतीय इतिहास संशोधक मंडळ पुणे यांनी जो प्रकाशित केलेला गाथा आहे, वा हरिभक्तीपरायण मधुसूदन महाराज मोगल, बहिणाई फडाचे सर्वे सर्वा त्यांनी प्रकाशित केलेला गाथा, वा बहिणाईंचे वंशज पवन महाराज पाठक यांच्या बाडात असलेला ग्रंथ, आणि 4थं प्रकरण डॉक्टर विकासानंद महाराज मिसाळ, पारनेर तालुका यांनी प्रकाशित केलेला ग्रंथ. अशा 4-5 ग्रंथाची संदर्भ सूची मी तुमच्या समोर मांडली आहे.
आणि यातनं अवलोकन करताना चातुर्मास्याच्या कालखंडात हा अभंग माझ्या नजरेत भरला आणि मला असं वाटलं की मातृशक्तीच्या पवित्र मातीमध्ये एका मातेची उद्घोषणा आणि भावना व्यक्त करण्यासाठी आपण अपरिचित अभंग घेऊन त्यावर काही संत कृपेनं मांडता येतं काय म्हणून प्रयत्नवादी राहावं असा संकल्प मी आपल्या सगळ्यांच्या कृपा वात्सल्याने केलेला आहे. अभंगावर साग्र चिंतन तर करता येणार नाही, कारण अभंग प्रदीर्घ प्रवासाचा आहे, मोठा अभंग आहे. अभंगाची जाती समांतर न्यासाची आहे. काही अभंग अभोगी आहेत, काही अभंग दिडकीचे आहेत, काही अभंग समांतर न्यासाचे आहेत आणि काही अभंग नाट, बाळसंतोष, जोगी जंगम, कोलाटी भराडी, आंधळा मुका बहिरा, जुशानी महानुभव या प्रकरणातली अभंग संख्या आहे. फडावर कीर्तनाची परंपरा समर्पित करताना सासवड, पैठण, देहू, त्रिंबक, आळंदी या अन्य तीर्थात सकाळी कीर्तन जर फडावर भगवत कृपेनं मिळालं तर जनरल सातत्याने संत प्रकरण आणि नामप्रकरण घेऊ नये. मग सकाळी बालक्रीडा घ्यावी, वासुदेव नाट, आंधळा आणि पांगळा, भूपावले आणि काकडा या प्रकरणातल्या भूमिका समाजापर्यंत जायला पाहिजेत. 7वा दिवस सेवेचा असेल तर वक्ता किती पण विद्वान असला आणि महंत असला तरी त्यांनी मागणी प्रकरणालाच हात घालायला पाहिजे. पूर्वपक्ष उत्तर पक्ष करताना आरंभाच्या दिवशी त्यांनी स्वरूप लक्षण वा तटस्थ लक्षणाच्या संबंधानं चर्चा करायला पाहिजे आणि हे त्याच्या बुद्धिमत्तेला पेलवत नसेल कदाचित तर त्यांनी सरळ स्वाप्त विषय मांडत भगवंताच्या नावाचं महत्व प्रतिपादन करावं. आणि अन्य अभंगाची जी जाती आहे त्यात अविठ, अनंत, अमाप अशा वेगळ्या वेगळ्या अभंगाचे ढाचे श्रोत्यांच्या कानावरती जावेत. इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातनं यूट्यूबला, इन्स्टाला, अन्य वाहिन्यांना ही कीर्तनं एडिट होऊन जेव्हा क्लिपा फिरतात तेव्हा लोकांची त्यात कमेंट अशी येऊ नये की आम्ही या अभंगावर तुमचं खूप वेळेला ऐकलंय, नवीन काही मांडावं. असा दुर्दैवी काळ आपल्यावरती आपण मोठ्या परंपरेतले असूनही येऊ नये याची दखल घेत मी काही तुमच्यासमोर प्रयत्नवादी राहतो आहे. मी यशस्वीच होईल असं मला सांगता येणार नाही, पण प्रयत्न करायला काही हरकत नाही. समर्थांचा एक श्लोक असा आहे, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. मी त्याला थोडं कन्व्हर्ट केलंय, ते असं आहे, लढावे परी कीर्तिरूपी पडावे. ज्यांना हा मिश्किल विनोद कळाला त्यांना मी धन्यवाद देतो. लोक कमी आहेत, पण जे आहेत ते रिस्पेक्टिव्ह, अभ्यासू, श्रवण करणारे, जीवाचा कान करणारा मंडपातला श्रोता लागत असतो तर त्या वक्त्याच्या विद्वत्तेला वा तत्वचिंतनाला, त्या वाहिनीला एक द्राव म्हणजे रस उत्पत्ती होत असती, अन्यथा ती होत नसती. हा बहिणाबाईंचा अभंग आहे. मला वाटतं जागर स्त्री शक्तीच्या या उपकरणात मी सबलीकरण, सक्षमीकरण आणि स्त्री आरक्षण हा मुद्दा मांडताना 3.5 पीठ आणि 52 देवींच्या स्थानाचा महिमा गुणवर्णन करताना स्त्री शक्तीच्या संबंधानं पुष्कळ चर्चा अन्य गावात, उत्सवात, मठात, कीर्तनात केलेली असल्यामुळे पुन्हा त्याच विषयाला मी इथे आता स्वीकारत नाही. फक्त एक सूत्र सांगतो, यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. ज्या देशात स्त्रियांचा सन्मान केला जातो तो देश वंदनीय, पवित्र, उदात्त, व्यापक, चिरस्थिर, निर्व्याज्य, अखंड आणि सहिष्णुतावादी असतो. म्हणून संप्राप्ये भारते जन्म हे पद्मपुराणाचं वचन आहे आणि याला महाराष्ट्रातल्या संतांनी भाष्य असं लिहिलं, भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. भारतात महाराष्ट्र, त्यातही 3 प्रभाग आहेत. आदरणीय बापू, संत जन्माला येतात गोदेच्या काठी, महंत जन्माला येतात नर्मदेच्या काठी आणि पंत जन्माला येतात कृष्णेच्या काठी.
आपला हा जो प्रभाग आहे हा पुण्यसलीला गोदेच्या दक्षिण तीरावरचा प्रभाग आहे. आणि या प्रभागात परमार्थ करताना स्त्री की पुरुष या भेदाच्या तटबंदी ओलांडून, जातीय प्रबंधाच्या तटबंदी ओलांडून, कुळगोत्राच्या तटबंदी ओलांडून ज्ञानदेव तुकाराम हा जो मध्यम पदलोपी समास आहे आणि यात जी व्यापकता प्रतिपादन केली आहे, तुकोबारायांच्या गाथेचं लिखाण करण्याकरता संताजी महाराज जगनाडे तैलिक कुळातले चिंतन करा जरा, ऐका. चोखोबारायांची अभंग संहिता लिहिण्यासाठी अनंत भट, विप्रकुलोत्पन्न दशग्रंथी, ज्ञानोबाराची ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी सच्चिदानंद कुलकर्णी थावरे नेवासेकर एक भूमिका तुमच्या समोर मांडली. जातीनिहाय वर्गीकरण, वर्णनिहाय वर्गीकरण, प्रांतनिहाय वर्गीकरण आणि लिंगनिहाय वर्गीकरण या सगळ्या तटबंदीच्या काटेरी कुंपणाला वारकरी संतांनी 12व्या शतकापासून ते 16व्या शतकापर्यंत छेद दिला. आणि पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती जर होत असेल तर संतांना अपेक्षित असलेला विचार आपल्या भागाला कळला नाही, त्याचं स्वच्छ उत्तर आहे. स्वच्छ उत्तर आहे. वैष्णवाची याती पुसील जो कोणी असं प्रमाण असतानाही कंसात त्याला कानात त्याची याती जर विचारल्या जात असेल तर मला वाटतं हा मूर्खपणाचा शुद्ध कळस आहे. विठाला 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 विठ्ठल 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 टाळ टाळ साधला. विठाला 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 विठाला. एरवी आपण तक्रार करताना, भांडण करताना, अरेरावी करताना असं वाक्य उच्चारतो, माझ्या केसाला धक्का लागला तर याद राख. हे रोज हार काढताना मला किती धक्के लागतात माझी मला सांग. एक बुवा मला म्हणाले, बिचारे साधे भोळे होते बर का बापू, साधे भोळे होते पण संस्थानिक होते. एक बुवा, ऐकताय ना, साधे भोळे होते पण संस्थानिक होते. ते मला म्हणाले जास्त चावटपणा केला तर मी केस करील. मी त्यांना म्हणालो, देवानं माझ्याकडे काही कमी दिले? दृष्टांत संपला. ज्यांना कळला नाही ते प्रसादाला येत चला. मी काय करू, मला यापेक्षा खालच्या लेव्हलला कसं बोलता येईल. एक प्राज्ञता अशी असती दृष्टांताची खासियत की तो निर्माण करायचा आणि तिथेच विसर्जित करायचा. आघळ पघळ पाणचट सुनेचं सासूचं काय झालं हे ऐकायला येणाऱ्या काळात समाज वेडा राहिलेला नाही. वैज्ञानिक उपकरणामुळं, श्रवणामुळं गाणं वाजवणं, वक्तृत्व मांडणी, त्याची मेथड लोकांना आता उत्तम कळते. म्हणून श्रोत्यांना वेड्यात काढण्यात काही अर्थ नाही. वक्त्यालाच विधानं करताना भूमिका स्पष्ट अभंगाच्या कळल्या नाहीत तर श्रोते तृप्त कसे होतील. राधाई साहेबच एखाद्या कुटियात राहत असतील तर एखाद्या परप्रांतातल्या मंडलेश्वरांना VIP खोली त्या देतीलच कशा. म्हणजे आपल्याकडं आधी लागतं आणि मग ते इतराला द्यावं लागतं किंवा देता येतं. आपल्याकडं नसेल तर इतरांना आपण काय देणार आहेत. ही आपल्या जिल्ह्याच्या प्रभागातून, अन्य जिल्ह्यातून, महाराष्ट्र बृहन महाराष्ट्रातून आलेल्या माता भगिनी आबाल वृद्ध बंधू या सगळ्यांना धन्यवाद देत सूत्र झालंय माझं, यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. ज्या देशात स्त्रियांचा सन्मान तो देश भारत, त्यातही महाराष्ट्र, त्यातही बीड जिल्हा. तशी ती हिस्ट्री अशी आहे. गयाबाई मनमाडकरांच्या कालखंडात थोरल्या आईसाहेबांचं काही अल्पस्वल्प अध्ययन, पूजन, चिंतन, कथन आळंदी तीर्थक्षेत्रात झालं. मात्र त्यांना पारमार्थिक टच स्वानंद सुखनिवासी ऐश्वर्य संपन्न संत सद्गुरू भगवान बाबांचा कृपा आशीर्वाद मिळाला. आणि हे येता जाता गाव दर्शन घेण्यासाठी मला सातत्याने बालपणात चान्सेस मिळायचे. त्याचं कारण असं आहे बापू आणि सुभाषराव, माझी मावशी इथे साकतला दिलेली होती, आता ती नाही आहे. तर माझी आई, आम्हाला बैलगाडी घेऊन राजुरीहून निघालोत की टुल्यांची किंवा गावड्यांची किंवा बाहेरांची बैलगाडी किरायानी करायची त्या कालखंडात. आणि आम्ही निघालोत की मग ही गावं लागायची पाटोद्याहून ओळत असताना.
मी येता जाता माझे वडील, माझी मातुश्री आणि रामबाबा खांबेलिंबेकर सोनवणे आणि भागवतबुवा गोमळवाडेकर, सीतारामबुवा नांदिलीकर, सीतारामबुवा कितुरेकर, अण्णाबुवा पिंपळनेरकर, नारायणबुवा पिंपळनेरकर ही मंडळी आमच्याकडे सातत्याने यायची. पंढरनाथबुवा सिंदखेडकर, पुढे दगडूबाबा बिलोरेकर गवते आणि यांच्यामुळं मग काकडहिऱ्याचे भागवतबुवा, दसपिंपळगावचे माऊली, प्रकाशचे वडील, आमचे विठ्ठलबुवा, हे सगळी भजनाची मांदियाळी असायची. या महाराजानं तर भीमसिंह महाराजांच्या कालखंडात मिठ्ठूसेठच्या वाड्यासमोर म्हणजे स्वर्गीय जगुसेठ क्षीरसागर, संतोषी माता चित्रमंदिरचे मालिक, ऐकताय ना, रवींद्रजींचे भाऊ, जयदत्त अण्णांचे भाऊ, संदीपचे काका, त्यांच्याकडे रात्री कीर्तन व्हायची. कोणाची? भीमसिंह महाराजांची, मोठे बुवांची, निगमानंद महाराजांची, गोरक्षनाथ महाराजांची. माऊलींचा काळ, पिंपरीच्या कालखंडात कीर्तनं व्हायची. आणि इंदुवासिनी संस्थानाचे गणेश चैतन्य महाराज म्हणायचे तेव्हा. नंतर त्यांनी संन्यास स्वीकारला, मग त्यांचं नाव झालं गणेशानंद सरस्वती. असा प्रवास असायचा. आणि त्या कालखंडात या स्वच्छ निरभ्र धवलशुभ्र साध पण सुती वस्त्र घातलेली, कपाळाला भालप्रदेशाला ऊर्ध्वपुंड्र चंदन तिलक लावलेली, टपुरी तुळशीची माळ गळ्यात असलेली आणि आंबाडा बांधून मधून मध भांग पाडणारी थोरली मातोश्री जेव्हा मी पाहिली होती, त्यानंतर मी आज राधाताईंना म्हणालो, मी पाहिलेली त्या कालखंडात ती राधाताई. आता मी म्हणालो, हे होत असतं कालांतरानं. तुम्ही, मी, आपण सगळेच काही वरचेवर तारुण्याच्या दिशेनं वाटचाल करणार नाहीत. वासांश जीर्णानी यथा विहाय. काल आणि आज उभ्या महाराष्ट्राने हे सगळं अनुभव लिहिलंय. प्रत्येकाच्या जीवनाचा एक कालखंड आहे. स्मार्ट असण्याचा, देखणं दिसण्याचा, वक्तृत्वाचा, गडमठाच्या परंपरेचा, वचक आणि दरारा असण्याचा एक प्रत्येकाचा कालखंड आहे. तो ताम्रपट घेऊन कुणी अखंड जीवित आतापर्यंत झालेला नाही. अनेक आले आणि अनेक गेले. रामकृष्णही आले गेले, त्याविना जग का ओसची पडले. खूप आले आणि खूप गेले. मात्र राजसत्तेत, धर्मसत्तेत ज्याचं चांगुलपण आहे, कर्तृत्व आहे, उत्तम कार्य आहे, त्याचा कीर्तिध्वज भारतवर्षाच्या इतिहासाच्या पानात सुवर्ण अक्षराने लिहिला जातो. काही 2-3 घटना मोठ्या धक्का आणि विदारकच घडल्या. स्वर्गीय विलासरावांचं निधन, स्वर्गीय गोपीनाथराव साहेब मुंडे साहेबांचं निधन, विनायकराव मेट्यांचं अचानक जाणं आणि काल बारामतीतला प्रसंग आदरणीय अजितदादा पवारांचा. बापू, पक्ष कोणताही असू देत, जाती कोणती पण असू देत, विचार कोणाचा स्वतंत्र काहीही असू देत, पण भारतात आणि महाराष्ट्रात मानव म्हणून एकामेकांना आलिंगन देणं, सुखात आणि दुःखात सामील होणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. संस्कृती आहे. संस्कृतीच्या बाबतीत एक वाक्य खर्च करतो आणि ते वाक्य असे, भूक नसताना जेवणं विकृती आहे, भूक लागल्यावर जेवणं प्रकृती आहे, पण आपल्या ताटातली इतरांच्या मुखात घासभर, कळलं का, एक घासाची भूमिका भरवणं ही भारतीय संस्कृती आहे. एक खोतकरू, तडफदार, मित्रपक्षात कार्यरत असा एक व्यक्ती आपल्यातून जाणं खऱ्या अर्थाने ह्या दुःखवेदनाच आहेत. पण पारमार्थिक क्रिया करत असताना पारमार्थिक वागयज्ञ त्या लेव्हलला चालू असावा लागतो. त्या वागयज्ञात त्याच्याप्रती 2 सुमन समर्पित केले की ती श्रद्धांजली, बद्धांजली होत असती. पुन्हा त्यांना देह मिळावा आणि त्यांच्याकडनं समाजाचं, राज्याचं, राष्ट्राचं भलं व्हावं, उत्कर्ष व्हावा. आपल्या बीड जिल्ह्याच्या बाबतीत मला कधी कधी आनंद आणि कधी खेद वाटतो. मीडिया तंत्रातले लोक एवढंच एडिट करून कृपया सोडू नका. स्वर्गीय गोपीनाथरावांना बीडची डेव्हलपमेंट करायची होती.
हातात पद आलं, कॅबिनेट दिवा, पण काळानं घाला घातला. विनायक रावांना मंत्रिपद मिळणार आणि कॅबिनेट लेवलला मनुष्य बीडचा उत्कर्ष करणार, पण काळानं आक्रमण केलं आणि कितीतरी वर्षानं पालकमंत्री पद पुण्यपत्तनम नगरीतल्या बारामतीकडे गेलं. असं वाटलं होतं स्वच्छ आरशासारखं पारदर्शक शहर, डेव्हलपमेंट, दिशादर्शक, गुंडगिरीला वचाक, प्रामाण्यानं पत्रकारिता आणि प्रशासनाकडून कामं करण्याची भूमिका बीडला मिळेल अशी अपेक्षा निर्माण झाली होती. पण काय आपल्या नशिबाला आहे तेच कळत नाही. बापू अजून एक वाक्य बोलतो, महाराष्ट्राला, मराठवाड्याला आणि समग्र भारताला व्यक्ती गेल्यानंतर त्याचं कुतूहल वाटतं, तोपर्यंत काही वाटत नाही. जमलेला जनसमाज आणि प्रचंड गर्दी ही त्याच्या कार्याची फलश्रुती असती, पावती असती. त्याला वेगळी प्रमाणपत्र विद्यापीठातली आणण्याची आवश्यकता अजिबात नसते. असो, मला जे वाटलं ती भावना अत्यंत कोवळ्या अंतःकरणानं द्रवीभूत होऊन मी तुमच्या समोर मांडली आहे. अभंग प्रदीर्घ प्रवासाचा आहे, या शब्दाचा अर्थ असा आहे विस्तीर्ण चिंतनाची भूमिका मांडणार आहे. सुरुवात अशी करतो, आदिनाथे उपदेश पार्वतीस केला, मत्स्येंद्रे ऐकिला मत्स्यगर्भी. सुरुवात झाली आपली. आता भारतीय तत्वज्ञानाचा उत्कर्ष, विकास, डेव्हलपमेंट आणि प्रदान करण्याकरता कोणाच्या स्वाधीन करावं, एखादं संघटन स्थापन केलं आणि आपली प्राणज्योत मावळली किंवा आपण थकलो तर ती कुणाच्या स्वाधीन करावी ही एक निर्णायक भूमिका असते. मठाला, संस्थानाला उत्तराधिकारी कोण ताकदीचा असावा ही एक भूमिका निर्णायक असते, लक्षात धरा. तद्वत तत्वज्ञानाची भूमिका कळण्यासाठी कुणाची बद्धांजली योग्य आहे, कोणाची ओटी योग्य आहे, कोणाचा पदर योग्य आहे, कोण विनम्र आहे, कोण ओजस्वी आहे, कोण तेजस्वी आहे, ही चाचपणी करणं अत्यंत महत्वाची असती. म्हणून भगवान आदिगुरु शंकरानं एक ट्रॅली घेतली, परीक्षण समीक्षण केलं आणि लक्षात आलं या नाथपंथ परंपरेचा फाउंडरच मी आहे, तर हे तत्वज्ञान कुणाकडं तरी देण्यात काही अर्थ नाही. मला वाटतं माझी जी अर्धांगिनी आहे, माझी जी सहधर्मचारिणी आहे, एक भाव प्रपंचातला, व्यवहारातला, प्रातिभाषिक सत्तेतला, पुढचं चिंतन आहे माझ्या परंपरेत समर्पण जिनी केलंय, स्त्री शक्ती असून जी भद्रकाली आहे, जी कपालिनी आहे, जी शिव आहे, जी धात्री आहे, जी स्वधा आहे, जी मंगल आहे, जी जया आहे, जी पद्मा आहे, जी मेध आहे, जी सरस्वती आहे, जी गंगा आहे, गीता आहे, गोदावरी आहे, जी मेधा आहे, तिला सोडून अन्यांना हे तत्वज्ञान देण्यात काही मजा नाही असं तिच्या लक्षात आलं. म्हणून भगवान शंकरानं हे तत्वज्ञान देत असताना सारासार विचार केला आणि सुभाषराव निसंकोचपणानं व्यापक विचार देवतांच्या कॅबिनेट सभेमध्ये मांडला. ब्रह्मा उपस्थित आहेत, विष्णू उपस्थित आहेत, 33 कोटी म्हणजे प्रकाराच्या देवता उपस्थित आहेत. बापू, अंतिम टप्प्यात भगवान शिवाच्या डोळ्यातून पाणी पृथ्वीवर ठिपकलं, त्यातनं एक वृक्ष उदयाला आला. त्या वृक्षाचं नाव भद्राक्ष. भद्र शब्दाचा अर्थ कल्याण करणारा, अक्ष म्हणजे डोळा. आणि दुसरा एक बिंदू पृथ्वीवरती पडला आणि त्याच्यातून एक अंकुर उदयाला आला. त्या वृक्षाचं नॅचरोपॅथीत आयुर्वेदात नाव आहे रुद्राक्ष. रुद्र म्हणजे शिव, अक्ष म्हणजे डोळा. पाण्यातल्या दवबिंदूपासून उत्पन्न झालेला वृक्ष, त्याचं नाव रुद्राक्ष आणि भद्राक्ष. आणि शांत बसले, प्रेममुद्रा साधून भगवान शंकर. प्रभागय भौगोलिक उत्तराखंड, उत्तरांचल, समुद्राचा तीर आहे, वा अलकनंदेचा काठ आहे, 2 भाव मांडतो. आणि लक्षात आलं शक्तीचे कर्णकुहरी. मला वाटतं हे तत्वज्ञान कुणाकडे तरी देण्यापेक्षा, कुणाच्या तरी हातात देण्यापेक्षा, कृपया पुन्हा राजकीय लोक हे माझं वाक्य विधान ऐकून याचे कृपया वेगळे विचार करू नका, ही तुम्हाला माझी विनम्रतेनं प्रार्थना आहे. लाईव्ह जे पाहणारे लोक आहेत प्रत्यक्षदर्शनी ते. शरदचंद्र पवार साहेबांनी सूत्र सुप्रियाताईंच्या हातात दिली आणि स्वर्गीय गोपीनाथरावांनी सूत्र पंकजाताईंच्या हातात दिली. प्रमोद महाजनांनी सूत्र आपल्या कन्येच्या हातात दिली.
कर्तव्यदक्ष कन्या, आई, पत्नी, वहिनी, भगिनी असेल तर ते सूत्र तिच्या हातात द्यायला प्रॉब्लेम नसला पाहिजे. म्हणून त्या काळात भगवान बाबांनी परमार्थाची सूत्र थोरल्या आई साहेबांच्या हातात दिली आणि मधल्या कालखंडात स्वर्गीय सर्वगुणसंपन्न सर्वगुणनिधान स्वरताललय अभिनय स्वच्छ प्रतिभा पिंपळ पाण्याच्या फेटापासून ते कर्णफुलातल्या कुंडलापर्यंत आणि कोटापासून ते अंगठी वैडुऱ्यापासून रथापासून दंडाच्या काठीपर्यंत समलंकृत जीवन ज्यांचं होतं त्या गुरुवर्य भीमसिंह महाराजांनी या राधाताई नावाच्या एका साध्वी कन्येचा विचार केला आणि महासंगवी तीर्थक्षेत्र परमार्थाच्या पटोलावर विकसित झालं. जरा भूमिका नीट ऐका. काही लोकांना माझा विषय कदाचित कंटाळवाणा होऊ शकेल, पण जे मला मानेनं कौल देतायत, नजरेनं काही भूमिका सुचवतायत किंवा त्यांचे चेहरे मानसशास्त्राप्रमाणे मला हो पुढे ततक्किंग काय असं विचारतायत, त्यांच्यासाठी भूमिका मी मांडतो आहे. सगळ्यांनाच कीर्तन माझं आवडेल, हजारो करोडो लोक पाहतील, मग मला निमंत्रण मिळेल, ही माझी भूमिका आत्ता वर्तमानात या लेवलला अजिबात नाही. पण भूमिका स्टडी करणारी साक्षेपी आहे. मग एखाद्या जाणत्या स्त्रीच्या हातात सूत्र द्यायला अडचण काय? गार्गी, मैत्री, अरुंधती, सीता, सावित्री, अहिल्या, मा जिजा या स्त्रियाच आहेत ना. पीटी उषा स्त्रीच आहे की नाही? द्रौपदी मुर्मू स्त्रीच आहे की नाही? प्रतिभाताई पाटील स्त्रीच आहे की नाही? प्रियदर्शनी गांधी स्त्रियच आहे की नाही? उमा भारती स्त्रियच आहे की नाही? कल्पना करा तुम्ही. पुढे संस्कृतची चर्चा शंकराचार्य बरोबर करणाऱ्या सुषमा स्वराज स्त्रीच आहे की नाही? आपल्या बीड जिल्ह्यात दोघी जणीनं नाव फार मोठ्या लेव्हलला कमवलं. या मठाच्या माध्यमातनं कर्तृत्वानं आदरणीय राधाताई आईसाहेब आणि गेवराई तालुक्यात चकलांब्याला सोनाली दिदीने, या दोघींचं नाव आहे. तिची कथा तिकडे मध्य प्रदेशात चालू आहे. म्हणून आपला जरा व्यापक आणि उच्च लेवलचा आयाम असणं गरजेचं आहे. मला एकाने प्रश्न विचारला पत्रकारांनी, एका म्याने दोन तलवारी कशा राहतील? मला म्यान मोठी कर. म्यान मोठी करणं प्रॉब्लेम काय, अडचण काय? म्हणून वैचारिक पातळी व्यापक झाली की प्रतिबंधात्मक कार्यवाही होत नसती. सागरात ओढे येतात, नद्या येतात. उभी सांगतो ज्ञानोबरायची, ना तरी ते समुद्राचे होऊने ठेले, चित्ताचे चैतन्य चोरले, याता यात निमाले घनानंद जे. सागराचा आयाम व्यापक आहे. त्यामुळं तिथे दोष नाही, दोष निवृत्ती आहे. आपल्याकडं ख्याती कमी आहे, जागा कमी आहे, पण दोष प्रॉब्लेम आहेत. श्रोते हो, आदिनाथे उपदेश पार्वतीस केला कोणता? नाथ पंथाच्या शाबरी मंत्र विद्येला बाजूला ठेवून भक्तियोगाचा प्रचार करणारा नाम महिमा भगवान शंकरानं पार्वतीला दिला. इथपर्यंत तुम्हाला मी आणून सोडलंय. आता टाळकऱ्यांच्या प्रमाणाच्या भूमिका मला अपेक्षित अशा असल्या पाहिजेत. आदिनाथ उमा बीज प्रगटले, आदिनाथ उमा बीज प्रगटले, आदिनाथ उमा बीज प्रगटले, आदिनाथ उमा बीज प्रगटले. मच्छिंद्रा लादले सदस्थिती, मच्छिंद्राला भले सदस्थिती, त्याची प्रेम मुद्रा गोरक्षारी धरे, त्याची प्रेम मुद्रा गोरक्षारी धरे. मच्छिंद्राला धरे सदस्ये, मच्छिंद्राला धरे सदस्ये, त्याची प्रेम मुद्रा गोरक्षारी धरे, त्याची प्रेम मुद्रा गोरक्षारी धरे. आदिनाथ उमा बीज प्रगटली, मच्छिंद्राला दली सदस्थिती, मच्छिंद्राला दली सदस्थिती, मच्छिंद्राला दली सदस्थिती. आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्राला दले सदस्थिती, मच्छिंद्राला दले सदस्थिती, मच्छिंद्राला योग साधने दोन
प्रकरण आहेत. एक क्रियायोग आहे आणि दुसरा सहज योग आहे. आपल्या वारकरी परंपरेत सहयोग आहे, सहज, आणि अन्य परंपरेतल्या संस्थेत क्रियायोग करावा लागतो. क्रियायोगाला प्रयत्न लागतो आणि भक्तियोगाला सहजता लागते, सहजता. उदाहरणार्थ, मंडपात जे उपस्थित लोक आहेत त्यांच्यात कानावर मी बोललेले शब्द, गायकांचे अक्षर, पखावजाचा ताल कानावरती जातोय, पण वर्गणी न देणारे, सप्ताह न आवडणारे, गाडीत बसलेले, ओट्यावर बरून कुचेष्टा करणारे, कीर्तनात बसल्या बसल्या मोबाईल चालणाऱ्या अशा सगळ्या विचारी लोकांना सुद्धा कीर्तन इच्छा नसताना सुद्धा कानावर सहज जातं की नाही? ते सगळे मत्स्येंद्रनाथ आहेत. पंढरीनाथ भगवान की. त्यांना काही प्रयत्नाची पराकाष्ठा करण्याची आवश्यकता लागत नाही. सहज स्थिती, सहज लीलया. आपल्या कीर्तनात असं काही नाही की प्राणायाम करा, रेचक करा, कुंभक करा, पूरक करा, अगल्ब करा, प्रगल्प करा, नाशिकाग्रचित्त एकवटा, पद्मासन घाला. आपल्याकडे प्रतिबंध नाही. सहज स्थिती. मांडी घाला, पडल्या पडल्या ऐका, दिसत नसेल तर तंबाखू चोळा, शेजारच्या कडनं चुना घ्या, बसायला काही नसेल तर पाया अंगाखाली चपला घ्या. अशी परिस्थिती आहे. फारच अर्जंट असेल तर अशा सगळ्या सुविधा आणि व्यवस्था आपल्याकडे असल्यामुळं सहज प्रकरण आहे. त्याला फार प्रयत्न करावा लागत नाही नाही नाही. आता ह्या बाबांनी प्रपंच करताना, BSc MSc करताना, शेत करताना, दुकानदारी डेव्हलपमेंट करताना परमार्थ असा केला, सहज लीलया. आणि आपल्या बीड जिल्ह्याचं सौभाग्य असं, भारतातल्या वर्ल्ड गिनिश बुकमध्ये आपल्या पारमार्थिक माणसाची नोंद झाली. काही नाही, त्यांनी काही आळंदीला अध्ययन, उपनिषद, ब्रह्मसूत्र, न्यायवेद, वेदांत, वैयाकरण, पाणिनीय, नवव्याकरण, वैदिक व्याकरण, गाथा भाष्य ऐकलंय? काही नाही. पण प्रासादिकता आहे कीर्तनामध्ये, प्रासादिकता, सहजतिता. हे संत कृपेचं पोषण आहे, देण आहे, आणि त्याचा परिणाम असतो. काही काही लोकांना शिकूनही, शास्त्रीय आचार्य असूनही कीर्तनात त्यांचा प्रभाव नाही पडत. का? त्यांना पदवी आहे पण प्रसादाचा अभाव आहे. नाही कळलं तुम्हाला? पदवी आहे पण प्रासादिकता नाही. काही लोकांचं असं आहे, मंचावर आल्यावर एक वजन असतं, एक वचक असतो, एक आदरार्थी भय असतं. काही लोक खूप मांडतात पण त्याचा इफेक्ट होत नाही. का? ते बोलतो पण त्याच्या आचरणात असेल असं नाही. म्हणून विठ्ठल आदिनाथे उपदेश पार्वतीस केला, त्याला प्रमाण दिले. आदिनाथ उमा बीज प्रगटले. टिफन धरताना शेतकऱ्यांना चाडीवरती मूठ धरली आणि समप्रमाणात धान्य पेरत असताना 3 नळ्या आहेत, 3 पाईप आहेत हल्लीच्या प्रागतिक कालखंडात, आणि त्यातनं एक बीज खाली येतं, जमिनीत स्वतःला गाडून घेतं. थोडा वाढलाय आवाज. जमिनीत गाडून घेतं आणि गाडल्यानंतर पाऊस पडतो. पाऊस पडला की त्याला ओलावा निर्माण होतो, आणि ओलावा निर्माण झाला की त्या द्विदल वनस्पतीला, फॉर एक्झाम्पल डाळ, हरभरा, या द्विदल वनस्पतीला, तुरीला, मुगाला, उडदाला मधून एक अंकुर उदयाला येतो. आता जरा विज्ञान सांगतो, क्षमा मागतो, या रेकॉर्डिंगमुळे भीती वाटती. मात्र स्वरूपाचं रज आणि पितृत्वाचं वीर्य याची समीक्षा करताना महाराष्ट्रातले संत असं लिहितात, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. मातृत्व प्लस पितृत्व इज इक्वल टू अंकुर. बीजाचं रोपण निर्माण होतं. त्याप्रमाणे आदिनाथ उमा बीज प्रगटले, स्थापित केलं. त्याचा परिणाम मत्स्येंद्राला मिळालं, त्याचा परिणाम ते गणपतीला मिळालं. मी नाथपंथ परंपरा सांगताना जरा वेगळा टर्न घेतोय, श्रोत्यांना जरा मन लावून ऐकावं लागेल. जनरली बुवा लोकांना आणि ग्रामीण भागात पोथी वाचन करणाऱ्या नवनाथांच्या भक्ताला मत्स्येंद्र, गोरक्ष, गहिणी, चौरंगी इथपर्यंतच ठाऊक आहे. पण गणपती सुद्धा नाथपंथातलेच आहेत. याला पुरावा देतो मी, तसं बोलणार नाही. गजाननम तमहं वंदे गजकन, इकडे लक्ष द्या, थोडं कमी करा. गजाननम तमहं वंदे गजकंथड रूपिणम नमस्ते सृष्टी रूपाय
नाथरूपाय ते नमः भक्तप्रियाय देवाय नमस्तुभ्यं विनायक ग्रंथ हठयोग प्रदीपिका भक्ती ज्ञान मंजिरी. अजून एक श्लोक सांगतो. बीडला जनित जनार्दन स्वामीच्या मठात धोंडीराज शास्त्री पाटंगणकर असायचे. मनुष्य विद्वान, पण बाहेर न पडल्यामुळे प्रचारात येणं जाणं झालं नाही. तो श्लोक असा आहे, आदिनाथं गुरुं वंदे कंथणीं ज्ञानसागरम धुंडीराजं प्रणम्यादो निर्गुणंच जनार्दनम. आपल्या संप्रदायातल्या सगळ्या देवता नाथांताच्याच आहेत. तुम्हाला उदाहरण देऊ मी. पंढरीनाथाचा जयकार करताना पंढरीनाथ भगवान की जय. पांडुरंग की जय नाही, विठ्ठल की जय नाही, विठ्ठलनाथ पंढरीनाथ. रामाचा जयकार करताना सीतानाथ भगवान की, वृंदावनात द्वारिकानाथ भगवान की, तिकडे तिरुपतीला गेलात की लक्ष्मी रमणा. म्हणजे आधी स्त्री शक्ती आणि सेकंड क्रमांकाला पुरुष प्रधानता प्राधान्य देताना म्हणून आधी उमा नंतर नाथ. त्याचं नाव आहे उमानाथ.